खेळाडू, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द डे, मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळणार आहे त्याला असेल हिरो कंपनीची मोटरसायकल, चमचमती मोटरसायकल. बघूया कुठला खेळाडू या आरसी बुकावरती या मोटरसायकलच्या वरती नाव कोरतोय, चावी घेऊन जातोय. राहुल कोळीचा ज्ञानेश्वर कोळवे आणि केदारलालचा पांडवादेवी रायवाडी. तर इथे आपण पाहतोय तो 2 नंबरची बनियन परिधान केलेला नितेश कोळी रिक्त हस्ते परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय कुमार. अजून एक के, ऑल के. शाहरुख खान प्रसन्न आहे बहुतेक यांना सगळ्यांना. नको पाणी अजिबातच नाही रे जायला. राहुल कोळी एकदा रिक्त हस्ते परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय केदारलाल. एकदा केदारलालसाठी मित्रांनो जोरात टाळ्या. आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत, प्रेक्षकांची मनं रिझवणारा, प्रत्येक सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा केदारलाल आणि ज्ञानेश्वर कोळवेचा राहुल कोळी. अरे काय झालेलं नाही मित्रांनो, खाली बसा. काय झालं, साप आलाय? नाही ना, गोळेवाला आलाय, बर्फवाला आलाय. बसा खाली बसा. धन्यवाद. संकेत बांदकर महाराष्ट्राच्या संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं यंदाच्या वर्षीच्या, आणि आता मात्र एक निर्णायक क्षण या ठिकाणी येऊन ठेपला आहे तो म्हणजे राहुल कोळीसाठी. करो या मरोची चढाई असेल थर्ड रेडसाठी. थर्ड रेड म्हणजे करो या मरो. एकतर रिक्त हस्ते परतला तर बाहेरचा रस्ता आणि खेळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला तर मात्र दोन्ही कोपरा आणि आऊच्या या झुंजार पकडीतून मात्र या ठिकाणी राहुल सुटलेला नाहीये. मला वाटतं अशा प्रकारची या स्पर्धेमध्ये, अखंड स्पर्धेमध्ये राहुलला पहिल्यांदाच पकड झालेली आपण पाहतोय. संकेत बांदकर खऱ्या अर्थानं या संघाचा, आणि आता मात्र संदीप भोईर खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची वाहवा मिळवताना पाहतोय. बोनस अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये मात्र यशस्वी झालाय तो संदीप भोईर. इथे मात्र आऊ थोडासा राहुल कोळीची अतिशय मजबूत पकड त्यांनी केली होती, थोडासा इंज्युअर्ड झाल्यासारखं वाटतोय. पण राहुल कोळीला झालेल्या पकडीमुळे सामन्याला कदाचित कलाटणी मिळू शकते. दोन्ही संघ 2-2. पांडवादेवी रायवाडी 2 गुण,
ज्ञानेश्वर कोळवे 2 गुण. असे दोन्ही संघ समसमान गुणांवरती आहेत. खऱ्या अर्थानं अंतिम सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. या ठिकाणी त्याची एक नंबरची बनियान परिधान केलेला दशरथ कोळी त्याला प्रत्युत्तर देतो. तो 1 नंबरची बनियान परिधान केलेला संकेत बांदकर उर्फ आऊ. अतिशय जबरदस्त एक पकड ज्यांनी केली त्या राहुल कोळीसाठी. पाहूया राहुल सुंदर अतिशय वाखाणण्यासारखी अशी एंट्री या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता मात्र केदारलाल याला या ठिकाणी जीवदान मिळालंय. पाहूया या जीवदानाचं सोनं आपल्या संघासाठी कसं करतोय.
पुन्हा एकदा कुमारचा बळी मिळवलाय तो राहुल कोळीने आणि आता पाणबादेवी रायवाडीचा लकी पॉइंटर संदीप भोईर आहे या ठिकाणी मात्र यशस्वी ठरलाय. आपला सवंगडी आपला सहकारी केदारलाल याने त्यांनी जीवन दिलंय आणि आता पाहूया कदाचित मागच्या सामन्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल की काय अशी शंका या ठिकाणी यायला लागली आहे. कारण दोन्ही संघ एकमेकांचे आता मात्र अंपायरचा बोनसचा इशारा. अंपायर महेंद्र नाईक आणि सरपंचांच्या भूमिकेत सुनील घरत या स्पर्धेचे निरीक्षक असलेले माननीय जना पाटील सर, तर स्पर्धा निरीक्षक जना पाटील सर, तर स्पर्धेचे पंचप्रमुख अनिल राऊत सर त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता मात्र पुन्हा एकदा सागर नाही मला वाटतं सातमकरनी पकड केली आहे. कल्पेश सातमकर राहुल कोळीला एक अतिशय चांगली पकड, त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिली ती केदारनी, खरोखर एक लाजबाब अशी. आणि आता मात्र हा सामना काहीसा थोडासा झुकताना पाहतोय तो आपण पाणबादेवी रायवाडीकडं. संकेत बांदकर एक कोपरा रक्षक मध्यरक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे, या अगोदरच्या एका पकडीला सिंगल हँडेड एकट्याने त्यांनी राहुल कोळीला जेरबंद केलं होतं आणि आता पुन्हा एकदा केलंय ते कल्पेश सातमकरनी. केदारलालचा झंझावात या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर करतोय तो कल्पेश कोळी. मनाचे आडाखे बंदे तर रिक्त हस्ते परतला आहे तो थर्ड रेड साठी. पाहूया केदारलाल साठी करो या मरोची चढाई. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, या प्रतिसादात साजरी संपन्न होणारी आणि आता मात्र केदारनी एक इतिहास घडवलेला दिसतोय.
पडवळ खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालाय आणि प्रेक्षकांची मनं रिझवली. आपल्या संघाचा तारणावर बनलेला पडवळ खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे. एका अशा क्षणाला त्यांनी एक पॉइंट मिळवलाय आणि केदार सारखा एक अतिशय महत्वाचा मोहरा त्यांनी त्याला जीवदान दिलं. पाहूया जीवदानाचं सोनं काय करतोय. 11 विरुद्ध 8 एका चढाईमध्ये माफ करा 10 विरुद्ध 8 नाही 10 विरुद्ध 8 आणि संपाला शेवटचे काहीसे क्षण शिल्लक. आणि आता मात्र राहुल कोळीला पुन्हा एकदा केदारलाल आणि कल्पेश सातमकर. केदारलाल खरोखर अष्टपैलू खेळाडू. अतिशय सुंदर अशी ही चढाईमध्ये यशस्वी झालाय तो या ठिकाणी 11 विरुद्ध 8. मित्रांनो राहुलला पकड झाल्यानंतर नक्की निकाल काय लागेल आपल्याला माहिती आहे. स्कोर बदला 11 करा 11-8. राहुलला पकड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कल्पना आहे पण दशरथ अजून शिल्लक आहे. प्रतीक मात्रे रायगड कुमारचं ज्यांनी नेतृत्व केलं प्रतीक मात्रे. पाहूया चला आतमध्ये किती आले बघा. परत रिरेड करा थांबा. जम्बलिंग करू नका. अर्थानं फायनलचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांची मनं रिझवणारा हा सामना पाहायला मिळाला. तो दर्यावर्दी चषक 2011 रौप्य महोत्सवी अनेक लोकांच्या अनेक दिवस स्मरणात राहणारी ही कबड्डी स्पर्धा. या अंतिम फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना गोल्डन रेड वरती संपलेला सामना आणि आता मात्र ही प्रेक्षकांची दिलो की धडकन क्षणाक्षणाला वाढवणारा हा सामना. आणि आता मात्र केदारलाल होताना दिसतोय. सुंदर खरोखर अतिशय सुंदर अशी. आणि या ठिकाणी मात्र आता पांडबादेवी रायवाडीनं इतिहास घडवलाय. दर्यावर्दी चषक 2019 च्या चषकावरती नाव कोरलंय ते पांडबादेवी रायवाडीनं. अतिशय अटीतटीचा हा सामना या ठिकाणी आपण प्रेक्षकांची मनं रिझवणारा हा सामना आपण पाहिला.